पाटील दोन पंच आता उतरलेत. दोन बॅटर सुद्धा आर.एल. खार्डी टीमचे उतरलेत. अतुल तांगडी आणि त्याच्यासोबतच विशाल रावते. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. 4 षटकांचा मॅच होतोय. पूर्ण प्रवास आजच्या डे नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगला झालाय दोन्ही टीमचा. विशेष म्हणजे आर.एल. कार्डी टीमने सातत्य दाखवलंय. प्रत्येक मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला होताना दिसलाय. ही मॅच तर महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्या मॅचमध्ये जर जिंकलात तर सुपर 4मध्ये त्यांची टीम क्वालिफाय होईल. दोन्ही टीमला ती संधी आहे. प्रथम इंटरप्राइजेस टीमला सुद्धा ती संधी असेल आणि ते बक्षिसास पात्र सुद्धा राहतील. ही माहिती आमच्यापर्यंत आयोजकांनी पोहोचवली आहे. जयबी ट्रॉफी 2025, जय बजरंग चषक 2025चा हा रणसंग्राम तुम्ही बघतायत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेले स्टेडियम, बादवड टेमघरपाडा येथील स्टेडियम तुम्हाला बघायला मिळतोय. मॅच सुरू होतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे विशाल रावते, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे अतुल आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आहे धीरज. 12 वाजून 35 मिनिटांनी हा मॅच सुरू होतोय. परफेक्ट 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून झाली पाहिजेत. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, आउट कटर चेंडू टाकलाय आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गुडलेंथ क्षेत्रामधून वळतोय. पहिलाच बॉल डॉट आणि विशाल रावते त्या ठिकाणी बीट होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये विशाल रावते मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारे खेळाडू ठरले होते. आपल्यातून बॅटिंग तशी आपण पाहिली होती. आता फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयास केलाय. चांगली गोलंदाज धीरजची पाहायला मिळाली. 2 चेंडू लगातार त्यांनी डॉट टाकलेत. जितके निर्धाव चेंडू पडतील ना तितका दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर ते टाकू शकतायत. समोरच्या इनकडून गोलंदाज सज्ज होत आहेत. फिल्डर तर जास्तीत जास्त 38 षटकाच्या बाहेर दिसत आहेत. ओहो, काय घडले बघूया, काय घडले बघूया. ऑफ स्टंपचा जळून जाणारा चेंडू होता. बॅटच्या खालून हा चेंडू वाईड लाईनच्या आतून टर्न होतोय. त्यामुळेच परेश महाजन यांच्या कोणत्याच प्रतिक्रियाने ज्यावेळेस संशयाच्या नजरेने बॅटर विशाल रावतेने पंचांकडे बघितलं. डॉट बॉलची हॅट्रिक तर झालंय, षटकार चौकारांची हॅट्रिक झाली नव्हती. शॉर्ट बॉल आहे. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला जातोय. डीप मध्ये शतरक्षक होता. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली, कारण काऊ कॉर्नर आतोडेस लॉंगॉन चेंडू उचलला गेलाय. एका धावेनिशी आता खातं उघडलंय. शून्याला सुद्धा फार महत्वाचं आहे. धावसंख्या 1. गजेंद्र गुळवी सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पार पडतोय. आता तस स्वागत आणि सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. इथे अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वळी आपण मॅच कडे. षटक क्रमांक पाहूया काय घडलंय इथे. किती धाव मिळत आहेत. एकूण धाव संख्या झाली आहे ती 3 धावा. गजेंद्र गुळवी सरांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आलेत या स्पर्धेकरता आणि ते व्यासपीठावर दाखल झालेत. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. जय बजरंग चषक 2025 मध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलंय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग केली. अतुल याला एकच धाव मिळाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर आर.एल. खार्डी संघाची धावसंख्या बिनबाद 4. सुरुवात चांगली केली आहे फिल्डिंग करणाऱ्या प्रथम इंटरप्राइजेस टीमने आणि बॅटिंग करणाऱ्या आर.एल. खार्डी संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखलंय. नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळेच आपण टीम मीटिंग करू नका, लक्षात घ्या. बघू शकता तुम्ही
या स्क्रीनवर गजेंद्र गुळवी सरांना, आयोजक कमिटी मेंबर्सला खूप चांगलं काम गजेंद्र सरांनी केलंय, कारण स्पर्धेकरता सन्मान चिन्ह जे आपल्याला उपलब्ध करून दिलेत तेच VIP व्यक्ती आपल्याला या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. गजेंद्र गुळवी सरांचं आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय. आणि अर्थातच या मैदानावर ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज असतात त्या त्यांच्या सौजन्याने दिल्या जात आहेत. व या मॅच कडे आता मोठा फटका खेळायचा होता बॅटर अतुलला. चेंडू हवेत आहे, यष्टी रक्षकाने बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये जाऊन तो झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागलाय आरएल कार्डी टीमला. एक गडी बाद, धावसंख्या धावफळकावर 4. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा शेल अतुल तांगडी या खेळाडूचा यष्टी रक्षकानेच टिपलाय. नवीन बॅटर आता कोण असेल? जबाबदारी स्वीकारण्याकरता भावेश उतरलेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केलं. मागच्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा 2 दिवसापूर्वी मी या खेळाडूला बघितलं होतं. ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी संघाद्वारे चांगलं प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालं होतं. राम लाड सातत्याने चांगलं सपोर्ट करत असतात आपल्या खेळाडूंना. मिस्टर इंडिया हा किताब ज्यांना मिळाला मागच्याच 2024 मध्ये. फिटनेस पट्टू, शरीरष्टपट्टू, बॉडी बिल्डर आणि त्यामुळेच जे कसलेलं शरीर आहे त्या शरीराव्यतिरिक्त क्रिकेटच्या मैदानामध्ये कसा खेळ करावा हे इतर खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. ओहो, हा जर आपण बघितला तर फुल लेंथ बॉल होता, वाईड लाईनच्या बाहेर चेंडू निघतोय. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 5. आरएल कार्डी चमकावा लागेल बॅटरला. मेहनत संघर्ष प्रत्येक जण करत असतोय आणि जो जास्त मेहनत करेल तो पुढे जाईल. महत्वपूर्ण हिरा आहे हा खेळाडू भावेश. चांगला ड्राईव्ह करायचा होता परंतु चेंडू जातो गले क्षेत्राच्या दिशेने. चोरटी एकदा पूर्ण केली. कायांचा गजर सुद्धा समर्थकांचा आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. जबरदस्त दाबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही. टिचून मारा होतोय गोलंदाजी करणाऱ्या प्रथम एंटरप्राइजेस टीमचा. रांजणोई येथूनच हे खेळाडू बघायला मिळत आहेत. ओ स्विंग अँड मिस. गुडलेन क्षेत्रामधील बॉल ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळायचा होता बॅटर विशाल रावतेला. तो सुद्धा चुकला जातोय. काय चांगलं तंत्र आहे यावेळेला गोलंदाज निहालचं. 3 बॉलची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6 धाबा, 6 रन्स. स्विचिटचा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत होता. ओ डिरेक्ट हिट करण्याचा हेतू. बघूया काय घडलंय. 2 धाव मिळतील. अजूनही जगलिंग करतायत फिल्डर. कदाचित तिसरी धाव घेण्याचा प्रयास केला असता तर ती सुद्धा झाली असती. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता या वेळेला झाली आहे ती 8 धाबा. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 8 धाबा. युवा खेळाडूंना जशी संधी दिली गेली तसं त्यांनी आपल्या संधीचं सोनं केलंय. आज तुमचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल आहे. शॉर्ट बॉल. चेंडूला आता उडवण्याचा प्रयास केला. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात आणि शतरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज विशाल रावते होते फेल. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 8. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8 धाबा. 1.5 बॉल संपलेले आहेत. आता कोण? आता नवीन बॅटर उतरलेत. भावेश. एका बाजूला कॅप्टन भावेश आहेत, दुसऱ्या बाजूला आणखीन एक भावेश मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. भावेश नावाचे बरेचसे खेळाडू हे चमकदार कामगिरी करतायत. जसं आपण ह्या टीमद्वारे भावेश बघतोय
त्याच्यानंतर आणखीन दोन भावेश मी पाहिलेत आमच्या परिसरामध्ये, वसई तालुक्यातील भावेश पुणेकर, भावेश शेलार. उत्तम परिसरामध्ये गेला तर एक वेगवान गोलंदाज भावेश शेलार, याला सुद्धा मी पाहिलंय. स्ट्रायकिंगकडे भावेश, आणि आता शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. भावेश ज्युनियर इज ऑन स्ट्राईक. ओ चांगला बॉल. खर तर ओव्हर पिच करून खेळायचं होतं या चेंडूला, बॅटरला ते जमलं नाही. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4च्या सरासरीने फक्त आणि फक्त 8 धाबा. पूर्णपणे जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. आपले शस्त्र अस्त्र योग्य पद्धतीने वापरली आहेत फिल्डिंग करणाऱ्या प्रथम इंटरप्राइजेस या टीमने. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये काय रणनीती असेल बॅटिंग करणारी टीमची ते सुद्धा आपण बघूया. उजव्या बाजूला सूरज पाटील बाहुबली दाखल झालेत कारबाव गावचे. आणि यंदा एक असा योगायोग आला की आयकॉन म्हणून एकाच टीमद्वारे सूरज पाटील आणि सुमित ढेकले यांना मीरा भाईंदर बिग बॅश स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं. अतिशय महत्वपूर्ण स्पर्धा पार पडली होती डिसेंबर महिन्यामध्ये, आणि त्याच डिसेंबर महिन्यात सुमित ढेकले आणि सूरज पाटील एकाच टीमद्वारे आयकॉनच्या भूमिकेमध्ये दिसले होते. वळी आपण आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता गोलंदाज आले हार्दिक समोरच्या इनकडून, आणि समोर आहे भावेश कॅप्टन. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय, चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. भावेशने 1 धाव पूर्ण केली. धाव संख्या पोहोचली ती 9 वर. एका धावे करता तरसताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. मोठा फटका अजूनही आला नाही. एक वेळ फक्त दुहेरी धाव मिळाली आरएल खार्डी टीमला. फुल टॉस बॉल वर चढवले हल्ला. चेंडूने आता गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, षटकार खेचलाय भावेशने आणि धाव संख्या आताच्या स्थितीला पोहोचली आहे 15 वर. स्कोर मूव्स ऑन 15. जसा फुलटॉस बॉल बॅटच्या रडार मध्ये आला तसा मिडविकेटच्या दिशेने त्याला पाठवून दिलंय. अपेक्षा इतर खेळाडूंना त्याच्याकडून हीच होती, चांगला खेळ त्याच्याद्वारे व्हायला पाहिजे. तिसरे षटक सुरू आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गडी बाद 15. विशाल रावते झटपट बाद झालंय. त्याच्यानंतर आपण अतुल तांगडी या खेळाडूला सुद्धा झटपट बाद होताना पाहिलंय आणि जबाबदारी स्वीकारली आहे संकटमोचक बनण्याची, ती म्हणजेच बॅटर भावेशने. भावेश ज्युनियर स्ट्राईक इन कडे, ज्याच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलाय. पुन्हा त्याच दिशेने खेळायचं होतं, एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली, क्षेत्ररक्षकाची पहिली चूक आणि दुसरी धाव घेताना भावेश ज्युनियर याला परतीचा प्रवास करावा लागतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या 16, गडी बाद झाले 3. एकदा काही छोटीशी चूक झाली तरी सुद्धा मात्र कमबॅक केलं त्या फिल्डरने आणि ॲक्युरेट थ्रो त्याचा पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या दिशेने. हीच युनिटी पाहायला मिळते या टीमची आणि एकी असेल ना तर त्याचा फायदा आपल्या टीमला होत असतोय, जे आपण बघितलंय. नवीन बॅटर आता आलंय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये यश याला पाठवलं गेलंय. धाव संख्या 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 16 धाबा बॅटिंग करणाऱ्या आरएल खार्डी टीमची. यश आलंय. पुन्हा एकदा विनंती असेल की वेळ जास्त आपला वाया जातोय, त्यामुळेच तुम्ही सपोर्ट करा, सहकार्य केला. भरपूर वेळ झालाय. जास्त वेळ जर तुम्ही खर्च केलात तर मग पेनल्टीला सुद्धा सामोरे जावं लागेल तुम्हाला. पुढचा बॉल, ओहो एशान टेकन. बॅटची आतील कडा चाटून थेट चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. यश बनतोय गोल्डन डकचा शिकार. 4था धक्का आरएल खार्डी टीमला. 4 गडी बाद. धाव संख्या 16.
खरोखरच हार्दिक याचं कौतुक करेन. षटकार जरी लागला तरी नंतरचे 2 चेंडूवर त्यांनी कमबॅक करून दाखवलं. कर्णधाराचा विश्वास सार्थक करून दाखवला. नवीन बॅटर आलेत नितीन मुकादम, पायगाव येथून बिलॉंग करतायत. चांगले खेळाडू आहेत. विस्फोटक खेळ त्यांचा डे कालच्या दिवसात मी बघितला होता. म्हणजेच बघितलं तर मोठी स्पर्धा जुचंद्र नगरीमध्ये होते. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी नितीन मुकादम या खेळाडूने केली होती. आता ते मैदान वेगळं होतं, हे मैदान वेगळं आहे आणि या मैदानावर त्याला स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी येऊन ठेपली आहे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. लास्ट 2 बॉल टू गो. ओहो, आले आले हत्यार खोलले, लगेच सपासप वार केलेत. चेंडू डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. 6 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता वाढताना दिसते. धावा लागल्या जात आहेत 22. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. त्यामुळेच बॅटर बघूया चेंडू कसा होता. ओव्हरपिच बॉल होता आणि या चेंडूला कळून काढलं डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू गेला. धावसंख्या पोहोचली 22 वर. अजूनही या षटकामधला 1 बॉल शिल्लक आहे. सुचिट करण्याकरता पावित्रा पाहायला मिळाला बॅटरचा. आता तो धाव पूर्ण करत नाही. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आर्यल खार्डी टीमची धावसंख्या 4 गडी बाद 22 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये बघूया कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल बॅटिंग करताना आर्यल खार्डी संघाची. पुन्हा एकदा बघू शकताय तुम्ही व्यासपीठावर आमचे पाहुणे मंडळी आहेत. इथे अर्थातच गजेंद्र गुळवी सरांना तुम्ही बघतायत. आयोजक कमिटी मेंबर्सला तुम्ही बघतायत. हरी जोशी, त्याच्यानंतर अभिमन्यू तरे साहेबांना तुम्ही बघतायत. सर्वजण मेहनत घेत आहेत आणि त्यामुळेच ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटी करता आले. खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांनी केलंय. कारण भविष्यामध्ये ISPL मध्ये कदाचित ह्याच टुर्नामेंट्स मधून आणखीन चांगले खेळाडू आपल्याला जाताना दिसेल. जसं आपण भावेश पवार या खेळाडूला पाहिलं. टायगर्स ऑफ कलकत्ता संघाचा आयकॉन खेळाडू त्याला आपण पाहिलं. प्रथमेश ठाकरे हा सुद्धा आपल्याला खेळताना दिसेल. 2 खेळाडू हे ISPL मध्ये आपल्याला या नगरीमधून जाताना दिसत. शॉर्ट बॉल होता. बॅटर भावेशाच्या बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू येत नाही. खरं तर संधी होती यावेळेला बॅटरला मोठा फटका खेळायची. गोलंदाज दीपक याच्या या पहिल्याच बॉलवर डॉट बॉल. धावसंख्या 22. स्कोर इज 22. धावसंख्या 22. पुढचा बॉल. भावेशने आता मोठा फटका खेचलाय. चेंडू जातोय 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 डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. स्कोर मूव्स ऑन 28. धाव संख्या 28. एखाद्या इमारतीला गवसणी घालणारा षटकार बॅटर भावेशने खेचलाय. धाव संख्येला येतोय आकार. धावा आहेत त्या 28 धावा. म्हणूनच भावेशने म्हटलं होतं की मी करेन, कारण तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर धाव झाली असती. भावेशला विश्वास होता की मी सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय आणि त्याने ते करून दाखवलंय. धाव संख्या 28. मॅच तुम्ही बघतायत भिवंडी इमर्जिंग असोसिएशन अंतर्गत. कारण या असोसिएशन अंतर्गत आपल्याला मिक्स खेळाडू बघायला मिळत आहेत. जसं मी बघितलं खार्डी संघाद्वारे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग होतं बॅटरचं. चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली भावेशने. दुसरे धाबे करता दोघेही धावतायत आणि 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धाव मिळत आहेत.
एकतर ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये असतात त्यावेळेस दोघांनाही ठाऊक असायला पाहिजे की आपल्या रनिंग कशा प्रकारची व्हायला पाहिजे. दोन धाबा, धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 30. अजूनही या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत. 30 इज द स्कोर. हो, काय चांगला बॉल आहे. शॉर्ट बॉल होता, थोडासा खाली राहतोय, बॅटरच्या बॅट मध्ये येताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. 4 बॉल मध्ये खर्च केल्यात गोलंदाज दीपकने 8 धाबा. 2 चेंडू तो वेगळ्या प्रकारचे टाकेल काय? प्रथम इंटरपायजेस संघाद्वारे तो खेळतोय. स्लो ओव्हर 1 संत गतीचा चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव आणि या एका धाब्याने धावसंख्या 31. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 31. 8च्या सरासरीने ही वाटचाल सुरू आहे आणि ह्या सत्रामध्ये जरी 32-33 धाबा आल्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये ते भारी पडू शकतात प्रत्युत्तर देणाऱ्या प्रथम इंटरपायजेसच्या टीमला. शेवटचा बॉल आहे आणि 3 यांनी एक षटकार खेचलाय. 2 बॉल मध्ये 6 धावा त्याने बनवलेत. दुसऱ्या बाजूला भावेश याच्या बॅट मधून आपल्याला चांगल्या धाबा येताना दिसल्यात. काय घडले बघूया, काय घडले बघूया. 4 धाव चौरण्याचा हेतू होता. व्हॉट हॅपन? गेस अंपायर, धाव असेल की नाही? एक धाव असेल ही, कारण दोन्हीकडून थोडे बॅटर सुटले होते. धावसंख्या 8च्या सरासरीने झाली आहे ती 32 धाबा. 5 गडी बाद 32 धाबा धाव फळकावर जमा होत आहेत आणि 33 धावांचं लक्ष असेल. 33 इज द टार्गेट. 33 धावसंख्येचा पाठला कसा काय केला असेल, काय रणनीती असेल यावेळेला फिल्डिंग करणारी टीमची आणि 2 बॅटर नेमकं काय करतायत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र संदेशजी पाटील. पहिल्यांदा आपण टॉस करूया. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचं टॉस आपण इथे करणार आहोत. साई स्पोर्ट खारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. खास करून मिनिश 11 जे बजरंग कारोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जोडायचे आहे. कारोली टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचे. मगाशी देखील आपण लेट रिपोर्ट केला होता, तर आपण आता लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. चला प्रतीक नाईक कॅप्टन. कॅप्टन कारोली टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते आम्ही पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. खारबाव टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. कारोली टीमचे कॅप्टन, माझा आवाज जर तुम्ही ऐकत असाल तर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मिनिश 11 जय बजरंग कारोली टीमचे कॅप्टन प्रतीक नाईक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण की कॅप्टन इथे साई स्पोर्ट खारबाव टीम संघाचे आलेले आहेत. एक चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच इथे होत आहे. शिव वाहतूक सेना अध्यक्ष सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके गजेंद्र भाऊ गुलवी यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभास्ते आम्ही आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा टॉस करणार आहोत. तर प्लीज कारोली टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. आलेला आहे प्रतीक. मोस्ट वेलकम प्रतीक, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांचा एक मोठा इव्हेंट जो आहे तुमच्या भेटीला येत आहे, दस्तक देत आहे. याच मैदानावर येत्या 7 फेब्रुवारी पासून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस दाखवत आहोत पुन्हा एकदा. एका बाजूला डीजे दीपेश आहे आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप अँड डेकोरेटर्स असा हा उल्लेख करायचा आपण. कॉल डीजे खारबाव आणि आलेला आहे भाविक आणि शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारोली टीम संघाने. आपण नक्कीच पाहुण्यांचं देखील आभार व्यक्त करू. आपण बसून घ्यायचंय गजू भाऊ. मित्रांनो, टॉस झालेला आहे. टॉस कारोली टीम संघाने जिंकला आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप सर सज्ज होत आहेत.
नक्कीच संदीप सर आपण हा मॅच फिनिश करून जाऊ शकता, कारण की भरपूर उशीर आणि भरपूर दूर देखील जायचं आपल्याला, कारण की कामन या परिसरातील समालोचक पोहोचलेला आहेत या परिसरामध्ये. धन्यवाद आपण Yes, आलात या स्पर्धेमध्ये. जो चंद्र इथपर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला, त्याकरता आपला सपोर्ट हवा आहे आम्हाला. आणि आजच्या दिवसात म्हणजेच डे नाईट्स क्रिकेट्समध्ये आणखीन एक आवाज आपण ऐकणार होतो, परंतु ते इथे उपस्थित झाले नाही. वळूया मॅचकडे. जिंकण्याकरता लक्ष आहे 33 या धावसंख्येचं. 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला आपण बघतायत जितू आणि दुसऱ्या बाजूला अल्पेश. स्वराज मडवी गोलंदाजी मार्गावर सज्ज झालेत. दोन्ही टीम चांगला खेळ करतील. पुन्हा एकदा शुभेच्छा असतील दोन्ही टीमसाठी. चोवीस मध्ये 33 पाहिजे. पहिलाच बॉल वाईट टाकलाय स्वराज या गोलंदाजाने आणि त्यामुळेच अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्येचं खातं उघडलंय आणि धावसंख्या सध्या तरी 32 बनल्या आणि 33चं आव्हान आहे. त्यामुळेच नियंत्रणबद्ध गोलंदाजी व्हायला पाहिजे, तरच धावा रोखल्या जाऊ शकतात. ह्या सत्रामध्ये थोडासा ओलावा सुद्धा आहे विकेटवर. स्विंग अँड मिस. चांगला भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय आणि त्याला वळवलं सुद्धा. आउट कटर चेंडू स्वराज मडवीचा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 धाबा. 33चं आव्हान आहे बॅटिंग करणाऱ्या प्रथम एंटरप्राइजेस या टीमला. रांजणोळी येथील आणखीन एक महत्वपूर्ण संघ आपण बघतोय. पुन्हा चांगला बॉल, चांगलं तंत्र पाहायला मिळतंय गोलंदाजीचं. तिखट मारा गोलंदाजाचा, स्पायसी मारा बघायला मिळतोय. स्वराज तयार आहे, त्याचा अनुभव आहे, तो अनुभव दाखवतोय. एरवी श्री सोनिका माता मालोडी या संघाद्वारे त्याला आम्ही अनेक वेळा खेळ करताना बघितलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, कारण एकदा प्रयत्न केला की ऑन साइडला खेळण्याचा, त्यामुळेच आता यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयास त्याचा असफल ठरतोय. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 1 आणि 1 धाव ही अवांतरच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये जुडले गेलेत. अजूनही त्रस्तपणा जाणवतोय. 0चा आकडा जास्त दिसतोय. म्हणतात ना की 0 आणि वर्तुळ दिसायला दोन्ही सारखेच असतात. 0मध्ये आपला एकटेपणा दिसतोय आणि वर्तुळामध्ये आपले दिसत आहेत. पुन्हा एक चांगला बॉल, गुड डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग फ्रॉम स्वराज. 4 बॉल त्यांनी लगातार डॉट टाकलेत. प्रेशर, दबाव, दडपण या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमवर येतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघताय तो म्हणजे जितू. ही संकट आलेत. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन राखूनच चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटर जितूला. शॉर्ट बॉल होता, काय घडलं बघूया. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू येतोय. लेग बाईचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1 धाव, एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 2. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. सरासरी जर आपण बघितली तर 8.25च्या सरासरीने वाटचाल करायची होती प्रत्येक षटकामागे. सध्या धावा आहेत त्या 2. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. नो बॉल. बीमरचा इशारा. कमरेपेक्षाही खूप जास्त उंच चेंडू दिसलाय. काहीतरी वेगळं करायचं होतं गोलंदाज स्वराजला आणि 1 धाव तर मिळाली. पुन्हा फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी सुद्धा असेल बॅटरला. धावसंख्या 3. मला असं वाटतं की बॅटरचे उंचीचं मोजमाप घेतलं गेलं या चेंडूद्वारे. फ्री हिट होता, चेंडू हवेत आहे. ओहो, दोघांमध्ये टक्कर झाली. इथे बघूया किती धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि इथे पळून पूर्ण केल्या जातात 3 धावा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 6 धावा. या चुका बघा, 1 चूक केली आणि भुगतान 4 धावांचं भोगावं लागलंय. 6 धावा, पहिले षटक संपलंय. आता 18 बॉल शिल्लक आहेत
आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट जरी वाढला असला तरी मागच्या ज्या चुका केल्यात ना त्या चुका रोखणं फार महत्वाचं आहे. नो मीटिंग नो टाइम. प्लीज आपण टीम मीटिंग करू नका. दोन्ही टीम्स आपल्याकरता महत्वाच्या आहेत. भरपूर मेहनत करून प्रथम इंटरप्राइजेस टीम इथपर्यंत पोहोचले. तुम्ही सुद्धा मेहनत घेतली आहे आणि दोघांनीही चांगली साथ द्यायला पाहिजे. डिसिप्लिन पाहायला मिळालं प्रथम इंटरप्राइजेस संघाद्वारे. दोन्ही संघाने असं बघायचं तर सर्वच खेळाडू हे चांगले डिसिप्लिन दाखवताना दिसले. परंतु कधी कधी असा एखादा संघ नजरेमध्ये येतोय, नजरेमध्ये उतरतोय, जे कोणत्याही प्रतिक्रिया मैदानाच्या आतमध्ये पंचांसमोर व्यक्त करत नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा तुम्हाला डिसिप्लिन बघायला मिळतंय खेळाडूंचं. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला खेळाडूंचं डिसिप्लिन बघायला मिळतंय. आणि मोठमोठे खेळाडू जे खास करून लेदर क्रिकेटच्या मॅचेस खेळत आहेत, टेनिस क्रिकेटमधील सुद्धा चांगले चांगले खेळाडू डिसिप्लिन दाखवत असत. विघ्नेश आलाय, चेंडू हवेत आहे, झेल टिपलाय भावेशने, विकेटचं पतन झालंय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये भावेशने झेल टिपलाय आणि लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. एक गडी बाद, धावसंख्या 6, जितूचा अडथळा दूर केलाय. 6 चेंडूंमध्ये एकही धाव त्याने बनवला नाही. एक अनोखा रेकॉर्ड्स त्यांनी इथे केलाय. एरवी अनेक मॅच मध्ये तो संकटमोचक बनलाय. कधी काही एकेकाचा दिवस असो असं म्हटलं जातं. परंतु अर्थातच नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असायला पाहिजे प्रत्येक खेळाडूचा. कारण येणारी वेळ ही आपल्याला नशिबामुळे येत नसते तर आपल्या कर्तृत्वामुळे येते. आता अडचणी तर वाढल्यात, या अडचणीमधून मार्ग काढण्याकरता आता नवीन बॅटर पाठवलाय हार्दिकला. चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि 17 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 17 मध्ये 27 स्वप्न आज पाहिले दोन्ही टीमने आणि ते स्वप्न त्यांना पूर्ण करायचे आहे. म्हणतात ना की उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यांसमोर 2 पर्याय ठेवत असते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आज स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे प्रथम इंटरप्राइजेस टीमला. बॅटिंग चांगली त्यांना करावी लागेल. सुशीलचा फटका खेळायचा होता, आणखीन एक विकेट पडेल. उगाच अशी चूक केली आणि लगातार हा दुसरा धक्का दिला विघ्नेश मडवी या गोलंदाजाने. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततायत. धावसंख्या 6, 2 गडी बाद. काय गोलंदाजी होते विघ्नेश मडवीची. चांगले अँगल्स त्याचे बघायला मिळत आहेत. युवा खेळाडू आहे, ऊर्जा चांगली आहे आणि ती ऊर्जा आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आता हेमंत गेलेत. बाद झालेले खेळाडू जितू आणि त्याच्या पाठोपाठ हार्दिक सुद्धा बाद झालंय. हेमंत हे खेळाडू गेलेत. या स्पर्धेमध्ये तितका प्रभाव हेमंत याला सुद्धा पाडता आला नाही. आज संधी आहे खरी, संधीचं सोनं त्याला करावं लागेल, संकट मोचक बनावं लागेल. प्लेइंग 11 मध्ये जागा सुद्धा पक्की करायची असते आणि सातत्य राखल्यानंतर तुम्हाला एक चांगलं नाव मिळत असतं. विघ्नेश विकेट हॅट्रिकवर डिफेन्स केलाय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळलाय. धावबाची संधी होती आणि ते थ्रो केला होता विघ्नेशने. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 7. 1.3 बॉलची समाप्ती, धाव संख्या 7. आता 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 15 मध्ये पाहिजे 26. चर्चा होते खेळाडूंची. बघितलं आपण तर आज सर्वात प्रथम पोहोचलेला संघ आहे आर्यल कार्डी. ओ सुशीलचा फटका खेचला गेलाय. चेंडू जातोय स्क्वेअर थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतंय धावा 4. जय बजरंग चषकातील शानदार, दमदार, दिमागदार चौकार. अल्पेशाच्या बॅट मधून या 4 धावा मिळत आहेत आणि लगेचच डोकं खाजवलंय गोलंदाज विघ्नेश मडवीने. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 11 वर. 2 बॉल अजूनही टाकायचे आहेत या षटकामध्ये विघ्नेश मडवी या गोलंदाजाला. ही नीती जी आहे ती कधी कधी सफल ठरते. ती आपण नुकताच रिप्ले मध्ये सुद्धा बघितली.
प्रिन्स मूवीज चांगलं वर्क करत आहेत, रिप्ले सुद्धा चांगले देत आहेत. पुढचा बॉल. ओ बघूया कशा पद्धतीचा चेंडू होता. लॉंग लेगच्या रिझन मधून चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. तिथे सुद्धा 4 धाव मिळतात बॅटरला. आता आक्रमकतेचा सितारा मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि आक्रमक भूमिका त्याची पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. 5 बॉलची समाप्ती. विकेट हॅट्रिक वर आलेला गोलंदाज आता उरलेल्या 3 बॉल मध्ये 9 धाबा मोजतोय. फलंदाज चौकारांच्या हॅट्रिक वर आहे, परंतु मयूर पाटील यांनी आमच्यापर्यंत जो अहवाल दिला त्यानुसार डे 1 मध्ये या डे नाईट स्पर्धेमध्ये अजूनही एकाही फलंदाजाने षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक साधली नाही. विकेटची सुद्धा हॅट्रिक झाली नाही. शून्यांची हॅट्रिक झाली. भोपळा आपल्याला जास्त काळ दिसला. पुढचा बॉल. ओहो चांगलं कमबॅक केलंय. गुड कमबॅक. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या 15 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. धावसंख्या आहे ती 15 धाबा. 12 मध्ये पाहिजेत 18. 9च्या सरासरीने. पुन्हा आता कोणता गोलंदाज असेल? चिंता तर वाढले. रामलाड कमरेवर हात देत आहेत. चुका केल्या त्यामुळेच ते सुद्धा थोडेसे दुखी असतील, परंतु चिरप करण्याकरता सांगतायत विशाल रावते. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडूंचा भरणा आहे आर्यल खाडी टीम मध्ये. जे आपण बघितलं विशाल रावते लीग मॅचेस मध्ये आयकॉन म्हणून त्यांना आमंत्रण असतं. अतुल तांगडी एक युटिलिटी क्रिकेटर आहेत, त्यांना सुद्धा आपण बघितलं. यश सारखा चांगला खेळाडू आहे. नितीन मुकादम पायगाव इथून ते बिलॉंग करत आहेत, पण चांगला खेळ त्यांचा नेहमीच मी बघितलाय. गोलंदाज तयार. आता यश आलंय समोर. उजव्या हाताचा बॅटर हेमंत. ओ व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. मजबूर केलं होतं मागे जाण्याकरता बॅटरला, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नसतं. त्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. नियंत्रण हे प्रत्येकाचं प्रत्येक गोष्टींवर असायला पाहिजे. मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर नियंत्रण असायला पाहिजे. प्रत्येकाचं खाण्यावर नियंत्रण असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी मार्गावर असतो ना, त्यावेळेस त्याचं गोलंदाजीवर नियंत्रण असायला पाहिजे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश तयार आहे. पहिला बॉल डॉट टाकला. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता आणि हा झेल टिपलाय भावेशने. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत त्या 15 धाबा. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये पाहिजेत 18 धाबा. 10 चेंडू 18 धाबांची गरज आहे. आता विश्वास निर्माण केलाय आपल्या 11 खेळाडूंमध्ये राम लाडने. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि तो आत्मविश्वास सोबत घेऊनच आता ते खेळाडू उतरलेत. बाद झालेला खेळाडू आपण बघितला हेमंत पुन्हा एकदा फ्लॉप ठरतोय. भावेश नवीन बॅटर आलेत. भावेश चांगल्या मॅचेस झाल्या डे 1 मध्ये आणि प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन झालं. ज्या स्थितीमधून मॅचेस आपण बघितल्या, चांगले फलंदाज चमकले, गोलंदाज चमकले. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाताना दिसलेत. आता यश गोलंदाजी मार्गावर असताना त्याने एक सफलता मिळवून दिली. 10 मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहिजेत 18 धाबा. ओ दांडीगुल. विकेटचं पतन. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेट डाऊन. गॉन. 4 गडी बाद. धाव संख्या अजूनही थांबली, अजूनही रुकली आहे. धाबा आहेत त्या 15 धाबा. विकेट हॅट्रिक वर आलाय गोलंदाज यश. अफलातून कामगिरी त्याची होते. समर्थक आहेत दोन्ही टीमचे. काय वाटतंय आर्यल खार्डी इथे आपलं वर्चस्व निर्माण करेन, कारण चांगल्या स्थितीमध्ये हा मॅच जातोय. समर्थक सध्या काय बोलत नाही. दुसऱ्या बाजूला समर्थक आहेत प्रथम इंटरबाजेस टीमचे, त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही जोडू.
त्यांना सुद्धा विश्वास आहे की आमचे खेळाडू एकापेक्षा एक आहेत, परंतु इथे चमकावं लागेल. परमेश्वराने प्रत्येकाला एक हिराच बनवलाय, परंतु काय आहे, जो जास्त घसेल ना तो तितकाच चमकेल. इथे चमकण्याची गरज आहे बॅटरला. धाबा धावपळकावर आहेत त्या 15 धाबा. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज यश. नवीन बॅटर आलेत विवेक. यशला यश मिळेल की विवेक आपल्या विवेक बुद्धीचा वापर करेल. ओहो, ग्रेट बॉल, ड्रीम बॉल त्याचे पडताना दिसले या विकेटवर. सफलता 2 मिळाल्यात, परंतु आता इथे धाव काय मिळत नाही. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा. मागच्या 5 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही. आता पुन्हा एकदा वळूया, स्कोरबोर्ड काय सांगतोय. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. 8 मध्ये 18. ओ, समरिंग डिलिव्हरी, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू यष्टीरक्षकाला चकून गेलाय आणि त्याच्याकडून ही चूक झाली. मिळते 4 धावा. 22चा इशारा, चौकार. नशिबाचा भाग 1% असतोय हे दिसलं येते, कारण किती वेग होता ते सुद्धा आपण पाहिलं आणि त्याला थांबवणं शक्य नव्हतं. अर्थातच चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. 4 धाव मिळाल्या. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 19 वर. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत आता 14. 7 मध्ये 14ची गरज आहे. 7 चेंडू 14 धावा. 14 धावा 7 चेंडूंमध्ये. वापसी असेल या चौकारणीशी, म्हणजेच मदत केली आहे परमेश्वराने. शॉर्ट बॉल. शतरक्षक तिथे चांगले फिल्डिंग करतायत. 1 धाव पूर्ण केली बॅटरने. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय, आणि विकेट डाऊन. दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 5वा धक्का. 5 गडी बाद. धाव संख्या 20. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजे 13 धाबा. 6 चेंडू 13 धाबा. विवेक नावाचा खेळाडू आता बाद झालाय. सलामीचा फलंदाज अल्पेश अजूनही बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो की आशा पल्लवित आहेत प्रथम इंटरप्राइजेस टीमच्या. अल्पेश स्ट्राईक इन कडे येईल. त्याचे धावसंख्या जर आपण बघितली अल्पेशची, 11 धाबा त्याने बनवल्यात. 11 धाबा त्याने बनवलेत. डिजिटल स्कोअरबोर्ड कडे तुम्ही वळू नका. मॅन्युअल स्कोरर आमचे सांगतात की 11 धाबांवर खेळतोय बॅटर अल्पेश. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये 13 पाहिजे. जबरदस्त ही टुर्नामेंट आहे. जेबी ट्रॉफी 2025 चा थरार तुम्ही निहाळतायत आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मॅच जातोय, ही खासियत आहे या स्पर्धेची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विशाल रावते आलेत. 6 मध्ये 13 धावा रोखायच्या आहेत. विशाल रावते जादुई गोलंदाजी करतील काय. आणखीन ऑप्शन होते. अतुल सुद्धा चांगले चेंडू टाकत असतात, परंतु त्यांना बाजूला ठेवले. विशाल याच्यावर विश्वास दर्शवलाय. विशाल सुद्धा एक चांगले बॉलर आहेत. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, आर्मर ज्याला म्हटलं जातं ना, ती गोलंदाजी ते करतायत. स्ट्राईक इन कडे बॅटर अल्पेश. 6 मध्ये पाहिजे 13 आणि बॅटरनी ये जबरदस्त मारा. षटकार बिगी. मोठा फटका पहिल्याच बॉल वर खेचलाय अल्पेश या खेळाडूने. संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये तो आता उभारलाय. स्वतःला तो सिद्ध करतोय, कारण त्याला प्रसिद्ध व्हायचा आहे. परंतु तो प्रसिद्ध होण्याकरता हा क्रिकेटचा मॅच खेळत नाही. तो संघाला जिंकण्याकरता विश्वास कर्णधारांचा त्याच्यावर जितका आहे ना, त्या विश्वासाला सार्थक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये दिसते. 5 मध्ये आता 7 पाहिजे. काय वापसी करेल गोलंदाज विशाल रावते, बघूया. 5 मध्ये 7 धावांची गरज आहे. ऑफ स्टमरस सफल झाला बॅटर.
स्लो ओव्हर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्कोअर लेग मध्ये चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. एकाच धावेवर या वेळेला बॅटरला समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 27. स्कोर मूव्स ऑन 27. चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 6 धाबा. जबरदस्त मॅच होतोय, मजा लुटली आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. 4 मध्ये 6. सुंदर मॅचेस. प्रथम इंटरप्राइजेस टीमला एक वेळा आराम सुद्धा मिळालाय. ओहो, काय घडलंय बघूया. जोरदार अपील, धावबाची संधी आणि काय घडलंय बघूया. इथे लेग बाईचा इशारा. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 28 धाबा. चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि 3 मध्ये पाहिजेत 5 धाबा. 3 चेंडू 5 धाबा. 5 धाबा 3 चेंडूंमध्ये. किती चांगलं काम केलंय फलंदाजाने. जो दबाव होता त्या दबावामधून त्यांनी संघाला बाहेर काढलंय. विश्वास दिलाय, मी अजूनही धाव बनवेन. गोलंदाजाला विश्वास प्राप्त करावा लागेल. आत्मविश्वास, ज्ञानाची शिदोरी त्याच्याकडे आहे. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक तिथे जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव डिरेक्ट हिट, काम फिट. विकेटचं झालंय पतन आणि हा महत्वपूर्ण ब्रेक थ्रू. काय चांगला थ्रो केलाय फिल्डरने. विघ्नेश विघ्नहर्ता बनलाय जणू काही. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 29. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 4. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच होतोय. खरोखरच प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचा जर आपण विचार केला ना तर 24 तासामध्ये 1,03,789 वेळा त्या हृदयाचे ठोके वाढत असतात. त्यामुळेच मॅच बघताना सुद्धा, असे मॅचेस बघताना जरा जपून बघा. अल्पेश महाजला 19 धावांचं योगदान त्याने दिलंय. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये पाहिजे 4 धाबा. प्रथम इंटरप्राइजेस की RL कार्डी सुपर 4 मध्ये जाण्याकरता ही घोडदौड सुरू आहे या दोन टीमची. वॉट अ मॅच. विशाल तयार. स्ट्राईक इनकडे बॅटर आलेत. नयन. स्ट्राईक इनकडे आता नयन आहे. ओहो, काय घडलं बघूया. चांगला बॉल टाकलाय. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली या वेळेला 30 वर. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. गोल्डन चौकार ठोकण्याकरता बॅटर उत्सुक असेल. खरोखरच थोडासा दबाव आहे, दडपण आहे. या दडपणामधून आयुष संघाला बाहेर काढेल काय. मुश्किलों में भाग जाना आसान होता है. हर एक पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को कुछ नहीं मिलता यहाँ पे जिंदगी में, लढने वाले के कदमों में जहान होता है. या ठिकाणी लढावं लागेल बॅटरला, जसं गोलंदाजाने लढा दिलाय. षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक केलंय. 1 बॉल 3 धाबा. मोठा फटका, ना इक्का ना दुक्का, सीधा 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 छक्का. खेल खल्लास. व्हॉट फिनिश, व्हॉट फिनिश. प्रथम इंटरप्राइजेस टीमने या मॅचला जिंकलंय. मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रथम इंटरप्राइजेस. कुणाला द्यायची मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच गोज टू आयुष. इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच फिनिशर आपण बघितलं या चालू अंगामध्ये. भाटाले टीम संघासाठी तो खेळतोय आणि धर्मराजा चषकामध्ये देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगवला होता या आयुष माली याने. आणि या स्पर्धेमध्ये अगदी गोल्डन 6 ठोकून मॅच जिंकलाय.
भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे आयुष्य मालीसाठी फ्रॉम बाटाले. प्रथम एंटरप्राइजेस संघाने नक्कीच 4 टॉप 4 मध्ये जागा बनवली आहे या स्पर्धेमध्ये. चंद्रकांत एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उद्या यस आलेली आहे आणि आपण देत आहोत अभिमन्यू तरे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतोय जी आम्हाला योगेश गुळवी दादोंच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आयुष खूप खूप अभिनंदन आणि असाच क्रिकेट खेळत राहा आणि अजून पुढे जा. या मामाच्या शुभेच्छा तुला आहेत. 2000 नक्कीच त्याला मिळले जातील. तर आपण मॅच चला आता वेल घेणार नाही. आजच्या दिवसाची शेवटच्या मैच कडे बोलत आहोत आपण. आइए दोस्तों आखिरी मुकाबला इस टूर्नामेंट का. सामन्याला सुरुवात आपण इथे करत आहोत. तर कारोली टीम संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचं. प्रतीक नाईक टीमचे कॅप्टन. शेवटचा सामना आहे. यस पारितोषिक जो आहे आयुष साठी आलेला आहे इथे. मी अभिमन्यू तरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास द्यायचंय. भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले हे 2000 रुपये आपण देत आहोत. आमचे कॅमेरामॅन बिलाल आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे. भावेश ठाकरे यांचे हे 2000 रुपये आपण आयुषला देत आहोत अभिमन्यू तरे यांच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन. नक्कीच धन्यवाद संदीप सर. आपण इथे दिवसभर चांगला समालोचन केला. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आपली रजा घेत आहेत. उद्या नक्कीच ते उपस्थित राहतील वेळेवर. खारबाव संघ पूर्ण तयारीमध्ये उतरला या स्पर्धेमध्ये. ओमकार पाटील आणि भूषण पाटील युट्यूबला जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारोली संघ देखील पूर्ण तयारीमध्ये ताकदीने उतरलाय या स्पर्धेमध्ये. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. वेळेवर फिल्डिंग लावली तर वेळेवर मॅच समाप्त होईल. जास्त वेळ घेऊ नका आपण.